नमस्कार. गोविंद डेअरीच्या माध्यमातून काम करत असताना शेतकऱ्यांबरोबर काम करत असताना गोठ्यामध्ये बरेचसेच अडचणी शेतकऱ्यांकडून ऐकायला भेटतात. उदाहरण सांगायचं झालं तर पचनक्रियाचा एक प्रॉब्लेम सारखा भेडसावत असतो. गोठ्यामध्ये वास वगैरे येणे हा एक प्रॉब्लेम भेडसावत असतो आणि माश्या होणे हा एक प्रॉब्लेम भेडसावत असतो. तर शेतकरी ह्या गोष्टींसाठी भरपूर काही आयुर्वेदिक उपचार म्हणा, अँटीबायोटिकचे काही वापर म्हणा, हे करून सुद्धा हे काही गोष्टी आटोक्यात येत नाहीत. तर ह्याच्यासाठी गोविंद डेअरीने EM सोल्यूशन हे द्रावण शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केले आहे. तर EM सोल्यूशन हे 80 प्रकारचे बॅक्टेरिया जीवाणूने तयार झालेले द्रावण आहे. EM सोल्यूशन द्रावण तयार करण्याची पद्धत अशी आहे. 1 लिटर EM सोल्यूशन द्रावण 18 लिटर पाणी आणि 1 किलो गूळ. 1 किलो गूळ चांगला बारीक करून 18 लिटर पाण्यामध्ये पूर्णपणे बारीक करून ढवळून घ्यावा आणि त्याच्यामध्ये 1 लिटर EMची बॉटल टाकावी आणि हे द्रावण तयार झालेलं एक बंदिस्त पॅक कॅनमध्ये झाकून ठेवावे. कमीत कमी 8 दिवस झाकून ठेवावे आणि रोज त्याचे झाकण 2 मिनिटासाठी उघडून ठेवावे, त्याचा एअर जाण्यासाठी. 8 दिवसानंतर तयार झाल्यानंतर हे द्रावण जनावरांना पशुखाद्यामध्ये 50 ml पाजल्यानंतर जनावरांना फायदा असा होतो की जनावरांची पचनक्रिया वाढते, दुधाच्या क्वालिटीमध्ये फरक पडतो, फॅट वाढते, स्निप वाढते, दुधाची रेंज टिकून राहते. परत याचा वापर गोट्यामध्ये जर फवारणीसाठी केला तर गोट्यामध्ये असणारे माश्या किंवा गोचर जे आहेत ते EM सोल्यूशनमुळे जातात. आणि अजून याचा तिसरा एक उपयोग सांगायचा झाला तर बोकाशी खतासाठी ते खत कुजवण्यासाठी EM सोल्यूशनचा वापर चांगला होत असतो.